लग्नानंतर सासू आईची जागा घेते आणि आई उपाशी असताना मुलींनी जेवणं असे संस्कार माझ्यावर नाही झाले. देऊ, आम्ही सांगितलं होतं ना तुला, नको आग्रह करूस. खूप हट्टी आहेत साईमा, नाही खायच्या तुझ्या हातचं. चल, जीव छोटा करू नकोस. तू बैस आणि खाऊन घे. नाही वहिनी, जोपर्यंत साईमा खात नाहीत तोपर्यंत मीही खाणार नाही. मीही खूप हट्टी आहे. माझ्या श्रावणीचा तुझ्या नेहमी तुझ्या डोळ्यासमोर असते. कधी सुखाने जगणार नाही, कधीच नाही. काय करतोस केली? श्रावणीचा खून करून तुझं समाधान झालं? शट अप. मी कुणाचा खून केलेला नाही. बर, तू कुणाचाही खून केला नाहीस, राईट? मग तू इतका अस्वस्थ काय आहेस? अस्वस्थ? मी कुठे अस्वस्थ आहे? मी काही केलेलं नाही. हे तू मला सांगण्यापेक्षा स्वतःला विचार. फक्त स्वतःच्या सुखासाठी तू श्रावणीचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आणि हे करत असताना आपल्याला सुद्धा एक मुलगी आहे असं तुझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही ना? हे असं कधी होईल असं मला कधी वाटतच नव्हतं. तुला काय वाटलं होतं? तू वेगवेगळ्या मुलींना फसवत राहशील आणि तुला कधीच शिक्षा होणार नाही. थेट एका निष्पाप मुलीचा तू खून केलायस. तिच्या आईचा तळतळ लागलाय तुला आणि यातनं तुझी कधीच सुटका होणार नाही. हा विचार तुला कधीच स्वस्थ बसू देणार नाही. तू सतत जळत राहशील आतले हात आणि हीच तुझी शिक्षा आहे. आयशा, तुमचा राग माझ्यावर आहे ना, तो अन्नावर काढू नका. आणि तसंही आपण कोणावरही चिडलो असलो तरी तो राग आपण अन्नावर काढू नये असं दादूंनी आम्हाला शिकवलंय.
तुम्ही जेवणार नसलात तर मीही नाही जेवणार. आणि आई उपाशी असताना मुलीने जेवणं असे संस्कार माझ्यावर नाही झाले. रखमा, ए रखमा, हे ताट घेऊन जा. जेवायचं नाही आम्हाला. थांब रखमा. दे. काय झालं? रागवलात माझ्यावर? तुझ्यावर नाही, सगळ्या परिस्थितीचा राग आला आम्हाला. हे सगळं अति होतंय. त्या विक्रम आणि देवयानीला पाहिलं ना की आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. घरी जावंसच वाटत नाही. कधी कधी वाटतं आमच्या पद्धतीने हा प्रश्न हँडल करू, पण काय करणार. साईमा मध्ये येतात, म्हणतात सबुरीने घ्या. रणवीर, रिलॅक्स. साईमा म्हणतात ना ते अगदी बरोबर. यावेळेस कायदा विक्रमच्या बाजूने आहे, त्यामुळे त्याला जरा वेगळ्याच पद्धतीने हाताळावं लागेल. नाही, विक्रम अजिबात दाद देणार नाही. ही कटकट कायमची आमच्या मागे लागणार आहे. रणवीर, खरं सांगू, मलाही आता या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आला. असं वाटतं की तुम्ही, मी आणि आपलं होणारं बाळ आपण कुठेतरी दूर निघून जाऊया. नताशा, बडबड बंद कर. आम्हाला असलं रोमॅन्टिक वागणं अजिबात खपत नाही. माझं प्रेम आहे तुमच्यावर, तुमचंही आहे ना. प्रेम वगैरे फक्त मूर्ख माणसं करतात. आमचा फक्त तुझ्या पोटातल्या बाळावर हक्क आहे. ते बाळ, आम्ही आणि प्रिया हे तिघच एकत्र राहणार आहोत. तू वेगळी असणार आहे. डोक्यातले प्रेमाभिमाचे गैरसमज दूर कर, तेच तुझ्या हिताचं आहे. एकदा आम्ही तुला सांगितलं ना की आम्हाला तुझ्या हातचं जेवायचं नाहीये. तुझ्या हातचं पाणी सुद्धा विषासारखं आहे आम्हाला. आम्ही उपाशी राहू पण जेवणार नाही. तुला काय वाटलं तुझ्या अशा नाटकांचा आमच्यावर परिणाम होईल? देऊ, अगं हे काय? रखमा, खंडू, आम्हाला जरा बोलायचंय देवयानी ताईंशी. काय हे देऊ? अगं किती मनाला लावून घेतेस तू. साईमांचे किती चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी ते माझ्याशी असं का वागतात? खरंच मी इतकी देऊ, नाही वहिनी, आज साईमांना माझ्या हातचं जेवावंच लागेल. अगं पण
हो वहिनी. इतक्या प्रेमाने मी त्यांच्यासाठी जेवण बनवलंय. माझ्या प्रेमाचा असा त्या अपमान नाही करू शकत. वहिनी, त्यासाठी मला फक्त तुमच्या मदतीची गरज आहे. बोल ना का. हे जेवण तुम्ही सायमानच्या खोलीत घेऊन जा आणि तुम्ही त्यांना सांगा की हे तुम्ही बनवलंय. खरंच हट्टीस. आम्हाला तुझ्या चेहऱ्यावरती असंच हसू बघायचं. तुझ्यासाठी आम्ही काहीही करू. तुला एक गंमत सांगू देऊ. छोटी मुलं आणि मोठी माणसं कित्येक वेळेला तितकीच हट्टी वागतात. मग त्यांच्याशी आपण असं थोडंसं खोटं बोललो ना तर काही चुकत नाही, कारण ते त्यांच्या भल्यासाठी असतं. अशीच हसत राहा. येतो आम्ही. डोळे पुस बघू. साईमा, प्रियदर्शनी, ताट आणलं तसंच घेऊन जा. आम्हाला जेवायचं नाही. असं वागून कसं चालेल साईमा. सणासुदीच्या दिवशी तुम्ही अशा जेवला नाही तर आम्हाला अन्न तरी गोड लागेल का. निदान आमच्यासाठी साईमा थोडंसं जेवून घ्या ना. आम्ही देवयानीच्या हातचं जेवणार नाही. आम्ही तिला बजावून सांगितलं होतं की किचनमध्ये पाऊल टाकायचं नाही, पण आमच्या आज्ञेविरुद्ध ती किचनमध्ये गेली. साईमा, प्रश्न हिमतीचा नाहीये हो, प्रेमाचा आहे. त्या बिचारीला वाटलं की तिने जेवण स्वतः केलं तर तुम्ही जेवा. नाही प्रियदर्शनी, आमची आज्ञा मोडणाऱ्याला आम्ही कधीही माफ करणार नाही. झाली चूक साईमा, चुकून चूक झाली तिच्या हातून. पण त्याची शिक्षा तुम्ही स्वतःला का देताय. थोडंसं जेवून घ्या. तुम्हाला औषधं घ्यायची असतात ना जेवल्यानंतर. असं जर वागलात तर तब्येतीवर परिणाम होईल. होऊ दे, पण आम्ही तिच्या हातचं काही खाणार नाही. साईमा, हे जेवण देवयानीनं नाहीये केलेलं. खरं सांगताय तुम्ही? जी, आम्ही केलंय. मग तर जेवायला हरकत नाही ना. ठीक आहे, ठेवा ते ताट तिकडे. जेवू आम्ही नंतर. जी, आणि जेवल्यानंतर औषधं घ्यायला विसरू नका. हं? येतो आम्ही. झालं समाधान. चल आता तूही जेवून घे. चल. बरं वाटलं. किती दिवसांनी तुझ्या हातचा चहा प्याले. साक्षी, तुझं कसं चाललंय? छान चाललंय. आमची देऊ कशी आहे? बऱ्याच दिवसात भेटली नाही. श्रावणीच्या वेळी येऊन गेली ती. तिचं आता ठीक चाललंय. म्हणजे ती आणि विक्रम आता महालातच राहायला गेलेत. साईमा आणि रणवीर राजांनी सून म्हणून स्वीकारलंय तिला. खरंच चांगली बातमी दिलीस. फार सहन केलं पोरीनं, पण शेवट गोड झाला.
देऊला सांग एकदा म्हातारीला भेटून जा. पिकलं पान आहे, कधी गळून पडेल कळायचं पण नाही. काकू काकू असं का बोलताय? तुम्ही आम्हाला अजून हवे आहात खूप दिवस. कशाला? असं आम्हाला जगवण्यापेक्षा तारुण्यात जी पानं गळून पडतात ना, त्यांना आमचं आयुष्य मिळालं तर चांगलं नाही का? बर, मी निघते, येईन परत. हा, आयशा, आयशा काय काय करतेस तू? कुठे चाललीस? प्लीज हात सोड माझा. मला हात लावायचा अधिकार गमावून बसलास तू. मी हे घर सोडून चालले. नो 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 आयशा, प्लीज आयशा, असं नको करू. हे बघा, आय एम सॉरी फॉर वॉट आय डिड. आणि असं परत कधी होणार नाही. मला एक संधी दे प्लीज. यापूर्वी मी तुला कमी संध्या दिल्या. तू सुधारण्याची किती वाट पाहिली मी केटी. काय उपयोग झाला? आणि आता तू सुधारून काही उपयोग नाही. बिकॉज इट्स टू लेट नाउ. इट्स टू लेट. हे आयशा, 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 असं म्हणू नकोस. हे बघ, तू म्हणशील ना ते मी करायला तयार आहे. मला सोडून जाऊ नकोस. मी जे सांगितले करशील तू? सांगून तर बघ. श्रावणीला परत आण ना केटी. आणू शकशील? नाही ना? तू खून केलास केटी श्रावणीचा. हे मी नाही विसरू शकत. आणि मला एका खुन्याबरोबर राहायचं नाहीये. आयशा प्लीज. तुला माहिती, सारखे श्रावणीच्या आईचे शब्द माझ्या कानात घुमतात. नाही, तुझ्यामुळे श्वेताचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि आता तुझी सावली सुद्धा मी श्वेताच्या आयुष्यावर पडू देणार नाही. आयशा, आयशा, मी हात सोडतोय, माफी मागतोय. मला सोडून जाऊ नकोस. नको जाऊ. तू आता कितीही रडलास, कितीही विनवण्या केल्यास तरी काही उपयोग नाहीये. माय डिसिजन इज फायनल. आयशा, अमोल, तू मला वचन दे, तू इथे आमच्या बरोबरच राहशील. आम्हाला सोडून कधीही जाणार नाहीस. मॉम प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. ओके, मला माहिती आहे हे माझं वागणं खूप मूर्खपणाचं वाटेल तुला, पण मला वचन दे अमोल. मॉम तू मला इरिटेट का करतेस? प्लीज थांबव हे सगळं आता. अमोल, आई म्हणून तुझ्याकडनं एवढी अपेक्षा ठेवू नये का रे? नो बेस मॉम. मॉम तू दीने केलेल्या चुकीची मला का शिक्षा देतेस? अमोल, सॉरी मॉम, पण आत्तापर्यंत तू तुझ्या मनाप्रमाणे वागलीस. मी लहान असल्यापासून तू मला हॉस्टेलमध्ये शिकवलंस, तिथल्या कल्चरमध्ये वाढवलंस. आणि आता मला तिथल्या कल्चरची सवय झाल्यानंतर मी इथे राहावं हा अट्टास काय तुझा? स्वतःचे निर्णय स्वतः घेण्या इतका तू मोठा झालास? तू आम्हाला कधीतरी समजून घेणार आहेस की नाही? तसं नाहीये मॉम. तसं नाहीये मग कसं? तू का तयार नाहीस इथे राहायला? प्लीज अमोल, आमच्या भावना समजून घे रे. तुला नाही कळणार. काकू प्लीज. हे बघ, अमोलने जर तुला समजून घ्यावं असं तुला वाटत असेल ना, तर आधी तू त्याला नीट समजून घे ना. श्रावणीच्या बाबतीत सुद्धा तू तेच केलंयस काकू. आधी तिच्यावर नको तेवढा विश्वास ठेवलास आणि मग नंतर तिच्यावर नको तेवढी बंधनं लादण्याचा प्रयत्न केलास. काय परिणाम झाला त्याचा?
काकू, अमोलच्या बाबतीत सुद्धा तू अशीच टोकाची भूमिका घेतेस. असंच जर तू त्याच्याशी वागत राहिलीस ना तर तो कायमचा दुरावेल तुझ्यापासून. तुझ्या लक्षात नाही का येते काकू? प्लीज अशी चूक पुन्हा नको करूस तू. आता काय चूक आणि काय बरोबर हे तू मला समजावं. हा माझ्या आणि माझ्या मुलामधला वाद आहे. तू मध्ये पडू नकोस. केवढा उशीर केलास? कुठे होतास? ते सांगतो सगळं नंतर. आम्हाला ते सांग, तू जेवलीस? हो जेवले. खरं? खरंच जेवले. देवयानी, तू आमच्या समाधानासाठी सांगत नाही आहेस ना? नाही विक्रम, मीही जेवले आणि साईमाही जेवल्या. थोडं खोटं बोलावं लागलं पण जेवल्या. खोटं बोलायला लागलं म्हणजे साईमांसाठी मी पुन्हा स्वयंपाक केला. यावेळी ताट घेऊन वहिनी गेल्या आणि वहिनींनीच स्वयंपाक केलाय असं त्यांनी साईमांना सांगितलं. त्यामुळे त्या जेवल्या. चला, बरं झालं. आज नकळत माझ्या हातचं जेवल्यात. एक दिवस स्वतःहून माझ्या हातचं जेवते. तू घरी कधी जाणार आहेस? उद्या सकाळी जाईन. मला सांग, जन्मशताब्दीच्या सोहळ्याची तयारी झाली का? चालू आहे जोरात. शहरातल्या सगळ्या मान्यवर लोकांना निमंत्रण केले. हा सोहळा खूप चांगला होईल असं वाटतंय आम्हाला. मीही ठरवलंय. तोच मुहूर्त साधून पुन्हा शाळेत जायला सुरुवात करीन. आमचं तेच तुला सांगणं होतं की तू शाळा जॉईन कर. तुझं मन रमेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आवडीचं काम आहे ते. भैयासाहेब आणि साईमा येतील. रणवीराजांचं आम्हाला माहित नाही, पण स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी साईमा मात्र नक्की येतील. यावंच लागेल त्यांना. चला, मी आलो फ्रेश होऊन.